एका बापानं 25 दिवस ज्या मृत्यूला नशीब समजून अश्रू गाळले होते, त्या मृत्यूमागचं सत्य जेव्हा थडग्यातून बाहेर आलं, तेव्हा पोलिसांचे पाय सुद्धा थरथरले, हात सुद्धा थरथरले. आज आपण पाहणार आहोत अशाच एका कलियुगी आईच्या क्रूरतेचे आणि तिच्या वासनेच्या आगीत होरपळलेल्या एका निष्पाप जीवाची थरारक घटना. कथेला सुरुवात होते एका कष्टाळू टॅक्सी ड्रायव्हर पासून, टॅक्सी चालकापासून, ज्याचं नाव होतं स्वामी. स्वामी दिवस रात्र टॅक्सी चालवायचा, घाम गाळायचा, कुटुंबासाठी झटत होता. त्याला 4 वर्षाची एक मुलगी होती आणि 2 वर्षाचा लहानगा हसतमुख मुलगा होता. नाव होतं हरिकृष्णा. स्वामीचं आपल्या पत्नीवरती म्हणजे ज्योतीवरती प्रचंड प्रेम होतं, अथांग प्रेम होतं, विश्वास होता. पण स्वामी ज्या घराचा गाडा ओढण्यासाठी घराबाहेर पडायचा, त्याच घरात विश्वासाचा अत्यंत क्रूर खेळ खेळला जात होता. ज्योतीचं लग्न झालं होतं, तिला 2 मुलं होती, पती होता, ती आई झालेली होती, सगळं काही सुखाने आनंदाने चाललेलं होतं. पण तरीही तिचं मन लग्नापूर्वीचा तिचा प्रियकर होता नवीन याच्यामध्ये गुंतलेलं होतं. आता स्वामी जो आहे तो टॅक्सी घेऊन बाहेर गेला की त्या घरामध्ये नवीन यायचा आणि त्याचा राबता सुरू व्हायचा आणि तो दिवस उजाडला 29 मे 2026. नेहमीप्रमाणे स्वामी कामावरती गेला होता. घरामध्ये ज्योती आणि नवीन एकांतामध्ये होते. याच वेळी 2 वर्षाचा निष्पाप हरिकृष्णा अचानकपणे रडायला लागला. कदाचित त्याला भूक लागलेली असावी किंवा आई शेजारी असून सुद्धा आपल्याला दूर करते आहे म्हणून ते बाळ रडत असावं आणि रडत रडत ते आईकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या नराधम प्रियकराला म्हणजे त्या नवीनला आणि त्या कलियुगी आईला या 2 वर्षाच्या बालकाचा आक्रोश म्हणजे त्यांच्या सुखामध्ये आलेला अडथळा वाटायला लागलेला होता. आणि नवीनच्या डोक्यामध्ये मग सैतान संचारला आणि तो त्या ज्योतीला म्हणाला की अरे हा मुलगा आपल्या काट्यातला, आपल्या वाटेतला. आणि मग तो त्या प्रेयसीला म्हणतोय की अरे हा मुलगा आपल्या मार्गातील काटा आहे, आपल्या वाटेतील काटा आहे, याला कायमचा संपून टाकूया. आणि दुर्दैव पहा, प्रियकराच्या वासनेपुढे त्या मातेची ममता आंधळी झाली. ज्योतीनं त्या नराधमाला संमती दिली आणि त्यानंतर या दोघांनी जे केलं ना, ते ऐकून कोणत्याही माणसाच्या अंगावरती काटा येईल आणि तळपायाच्या मस्तकात जाईल. म्हणजे नवीन आणि ज्योतीनं त्या 2 वर्षाच्या चिमुरड्याचे दोन्ही पाय पकडले, त्याला हवेमध्ये उलटा लटकवला, फिरवला आणि पूर्ण ताकदीनिशी सिमेंटच्या कडक भिंतीवरती त्याला आपटलं. 2 वर्षाचं ते कोवळं शरीर होतं. सिमेंटच्या भिंतीवरती आपटताच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अंतर्गत रक्तस्राव वाढला आणि तो निष्पाप जीव तडफडायला लागला. आणि तो आपल्या आईकडे डोळ्यामध्ये आशेचे अश्रू घेऊन पाहत असेल, पण त्या पाषाण हृदयी मातेला पाझर फुटला नाही. तिच्या डोळ्या देखत अवघ्या काही मिनिटांमध्ये त्या 2 वर्षाच्या हरिकृष्णाने आपला शेवटचा श्वास घेतला. बाळाचा अंत झाल्यावरती या दोघांनी अत्यंत हुशारीनं पुरावे नष्ट करण्याचा प्लॅन सुरू केला. स्वामी जेव्हा घरी आला तेव्हा ज्योतीनं डोळ्यामध्ये खोटे अश्रू आणले, नाटक रचलं आणि तिनं सांगितलं की अचानकपणे फिट आली आणि बाळ खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. आता आपल्या पत्नीवरती याचं जीवापाड प्रेम होतं आणि त्याने पत्नीवरती विश्वास ठेवला आणि कोणती आई आपल्या मुलाला मारेल का? आणि त्यामुळे त्याच्या मनातही तो विचार आला नाही, शंका आली नाही. आणि त्यानंतर मग त्या मुलाचा मृतदेह घेऊन ही मंडळी त्यांच्या गावाकडे गेली आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. 25 दिवस तो बाप आपल्या पोटच्या गोळ्याला नैसर्गिक मृत्यू म्हणून रडत होता, आपलं नशीब म्हणून रडत होता. आणि ती आई मात्र आतल्या आत आपल्या प्रियकराबरोबर भविष्याची स्वप्न रंगवत होते. पण म्हणतात ना की निसर्गाचा न्याय अथांग असतो, न्याय होतोच. म्हणजे त्या स्वामीला हळूहळू ज्योतीच्या वागण्याचा संशय यायला लागला आणि ती सतत कोणाशी तरी लपून छपून फोनवरती बोलायचे. तिच्या चेहऱ्यावरती एक गूढ भीती दिसायला लागली आणि मग स्वामीने हा संशय हेरला, नातेवाईकांशी बोलला आणि त्यानंतर अखेर 25 दिवसानंतर सगळ्या नातेवाईकांना बोलवलं आणि त्यानंतर मात्र ज्योतीची कडक चौकशी करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस कौटुंबिक दबावाच्या पुढं तिचं पाषाण हृदयी भिंत कोसळलेली आहे आणि तिनं रडत रडत आपल्या हातून आपल्या मुलाची हत्या झाल्याचं, पाप झाल्याचं कबूल केलं. आता जेव्हा हे सत्य स्वामीला समजलं तेव्हा त्या बापाच्या काळजाचे किती तुकडे झाले असतील विचार करा. आणि त्यानं थेट किसारा पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशनला कळवलं, पत्नीविरुद्ध तक्रार दिली आणि पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. मॅजिस्ट्रेट आणि डॉक्टरांच्या पथकाच्या उपस्थितीमध्ये स्मशानभूमीमध्ये जाऊन त्या चिमुरड्या हरिकृष्णाचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढण्यात आला.
मातीच्या कुशीत शांत निजलेल्या त्या कोवळ्या देहाचं त्याच ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आलं. डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं होतं की बाळाचा मृत्यू झटक्यानं नाही तर डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाला होता आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे झालेला होता. आता ती नराधम आई गजाआड आहे आणि तिचा प्रियकर पोलिसांच्या भीतीने पळून गेलाय, ज्याचा पोलीस आता शोध घेतायत. कायदा त्यांना कठोर शिक्षा देईलच, पण समाज म्हणून हा प्रसंग आपल्याला विचार करायला लावतो. माणूस वाचण्यासाठी इतका अंध कसा होऊ शकतो? आता या घटनेची मानसिकता समजून घ्या. स्वार्थी आणि आंधळी वासना. जेव्हा एखादी व्यक्ती वासना आणि अनैतिक संबंधामुळे पूर्णपणे आंधळी बनते, त्यावेळी तिची विचार करण्याची क्षमता कमालीची मर्यादित होते आणि यालाच मानसशास्त्रामध्ये टनल व्हिजन असं म्हणतात. आणि या घटनेमध्ये ज्योती आणि नवीन यांना फक्त स्वतःचा स्वार्थ आणि शारीरिक भावनिक सुख दिसत होतं. पण त्या सुखाच्या आड येणारी कोणतीही गोष्ट, मग ते 2 वर्षाचं बाळ का असेना, पण त्यांना ते अडथळा आणि शत्रू वाटू लागलेलं होतं. दुसरी प्रवृत्ती म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सहानुभूतीचा अभाव. म्हणजे सामान्य माणसाच्या मनात दुसऱ्याला वेदना झाल्या तर सहानुभूती निर्माण होते, पण मुलाच्या म्हणजे एखादं मूल जर रडत असेल तर एखादी जी आई नसेल तिच्याही मनामध्ये तिचं काळीज गलबललं जातं. पण या ठिकाणी मात्र त्या क्रूरतेची पराकाष्ठा झालेली होती आणि हिनं स्वतःच्या मुलाला जमिनीवरती आपटलाय, तडफडतोय, तरी सुद्धा हिला दया आलेली नाही आणि ही एक सायकोपॅथ सारखी त्या ठिकाणी वागली. क्रूर आणि संवेदनशील अशा पद्धतीची ती आई बनलेली होती. तिसरी गोष्ट आहे भावनिक आंधळेपणा आणि परावलंबित्व. म्हणजे अनेकदा अशा प्रकरणामध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती किंवा प्रियकर प्रेयसीवरती, प्रेयसी प्रियकरावरती मानसिक आणि भावनिक दृष्ट्या इतके अवलंबून असतात की ते जे सांगतील तेच त्यांना योग्य वाटतं आणि आपल्याला प्रियकर सोडून जाईल किंवा प्रेयसी सोडून जाईल म्हणून हे स्वतःची सद्विवेक बुद्धी गमावतात आणि त्या प्रियकराने सांगितलं की याला संपवून टाक, हिनं त्याला संपवलं किंवा हिनं त्याला सांगितलं. म्हणजे हे स्वतः विचारच करत नाहीत, ते फक्त आपला प्रियकर आपल्याला सोडून जाणार नाही ना एवढाच विचार करतात आणि असुरक्षित भावनेमध्ये या सगळ्या गोष्टी करतात. चौथी गोष्ट आहे कपटीपणा आणि बचावाचं ढोंग. म्हणजे गुन्हा केल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून थंड डोक्याने कट रचला जातो आणि खोटं नाटक रचलं जातं. म्हणजे सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांची ही मानसिकता असते. पण आपला मुलगा गेल्यावरती स्वामी घरी आल्यानंतर तिनं फिट आल्याचं जे खोटं सांगितलं होतं आणि अत्यंत कपटी आणि चलाक मानसिकतेची ही साक्ष देते की 25 दिवस ही हे सगळं लपवून होते आणि तो गुन्हा अंधारामध्ये ठेवलेला होता. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे पश्चातापापेक्षा भीती जास्त. गुन्हा घडल्यानंतर सुरुवातीला पश्चाताप बिलकुल झाला नाही तर आपण पकडले जाऊ याची भीती मनावरती जास्त, त्याचा दबाव वाढतो आणि त्यामुळे मानसिक संतुलन बिघडतं. म्हणजे ज्योतीनं स्वतःहून गुन्ह्याची कबुली तिनं नाही दिलेली. जेव्हा पतीला संशय आल्यानंतर नातेवाईकांच्या समोर ज्यावेळेस कडक चौकशी झाली त्यावेळेस कौटुंबिक दबावाखाली तिची भीती उघडी पडली आणि मग तिनं गुन्हा कबूल केला. म्हणजे हा कबुली जबाब पश्चातापातून आलेला नव्हता तर भीतीतून आलेला होता. विचार करा, जेव्हा माणसाच्या मनावरती अनैतिकता, स्वार्थ, आंधळी वासना यांचा ताबा असतो त्यावेळी निसर्गाने दिलेली मातृत्वाची उपजत भावना, ती ताकद, ती शक्ती हे सुद्धा नष्ट होऊन जातं आणि ती व्यक्ती अत्यंत घातक बनते. आता या कलियुगी आईला आणि तिच्या प्रियकराला कोणती शिक्षा मिळायला हवी मला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि अशा गुन्हेगारांच्या कथा ज्या आहेत त्या ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.